जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी करण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तसंच नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेत। जलसंधारणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत जिल्ह्यातील सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आलाय। जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात मंगळवारी मृद आणि जलसंधारण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीला ठाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी तसंच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारण योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 1374 कामं प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी तब्बल 1311 कामं पूर्ण झाली आहेत। ही प्रगती सुमारे 95.4% इतकी असून विविध विभागांच्या समन्वयातून 44 कोटी 14 लाख रुपयांच्या निधीचं प्रभावी नियोजन करून कामांना गती देण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत शहापूर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींमधील 9 गावांमध्ये विविध विकास कामं राबवण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत 763.59 लाख रुपये खर्चाच्या एकूण 208 कामांपैकी 183 कामं यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना 108.40 लाख रुपयांचा निधी थेट वितरित करण्यात आलाय। राज्य शासनानं कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय घेतलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तसंच नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या महत्त्वपूर्ण योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला। जलसाठ्यांमधील गाळ काढल्यानं जलधारणा क्षमता वाढण्यास मदत होते, त्यामुळे 10 वर्षापेक्षा जुन्या जलसाठ्यांमधील गाळ काढण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळेला केलं। तसंच 2025-26 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील 16 जलसाठ्यांमधून तब्बल 45,717 घनमीटर गाळ काढण्यात आलाय। आगामी 2026-27 साठी जिल्ह्यातील 68 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून येत्या 15 जुलैपूर्वी आणखी 20 कामं पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं।